स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती किंवा MPSCच्या अनेक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहे. लिपिक टंकलेखक परीक्षा 2013चा प्रश्न आहे. राजारामकडे माधवपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. माधवने त्याच्याजवळच्या सर्व रकमेची लॉटरी तिकिटे खरेदी केली. माधवला त्याच्याजवळ असलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम लॉटरीमधून मिळाली. तेव्हा त्याच्याकडे सुरुवातीस दोघांकडे असणाऱ्या एकूण रकमेपेक्षा 40 रुपये जास्त होते. तर राजारामकडे किती रुपये होते? हे पर्याय आहेत. राजारामकडे माधवपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. आपण माधवकडे 100 रुपये मानले तर राजारामकडे त्याच्यापेक्षा जास्त 60 रुपये आहेत, म्हणजे 100+60. पुन्हा म्हटलेलं आहे, माधवने त्याच्याजवळच्या सर्व रकमेची लॉटरी तिकिटे खरेदी केली. माधवला त्याच्याजवळ असलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम लॉटरीमधून मिळाली. म्हणजे माधवची आता 100 रुपये रक्कम आहे, तर त्याला लॉटरी विकून 300 रुपये रक्कम मिळालेली आहे. तेव्हा त्याच्याकडे सुरुवातीला दोघांच्याकडे असणाऱ्या एकूण रकमेपेक्षा 40 रुपये जास्त होते. सुरुवातीला दोघांच्याकडे रक्कम ही 100 आणि ही 100+60 आणि 40 रुपये जास्त, म्हणजे 100+60 अधिक 100 दोघांच्याकडली रक्कम आणि 40 रुपये जास्त होते, म्हणून +40. हे समीकरण व्यवस्थित सोडवायचं उत्तर मिळेल. 3 100, 100 अधिक 100 2 100, 40 आणि 60 मध्ये बरोबर चिन्ह आहे, बरोबर अधिक 100. 3 100 बरोबर 100 अधिक 100 2 100, 60 आणि 40 100. 2 100 मागे घेतले. 3 100 वजा 2 100 बरोबर 100. 100 बरोबर 100. राजारामकडे किती पैसे होते विचारलेलं आहे. तर राजारामकडे किती रुपये होते? तर 100 अधिक 60, 100 म्हणजे 100, 100 अधिक 60 बरोबर 160 रुपये राजारामकडे होते. त्यामुळे अचूक पर्याय पहिला आहे. ओके, काळजीपूर्वक सोडवायचं. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या? PSI पूर्वपरीक्षा 2013चा प्रश्न आहे. पुढला प्रश्न आहे, संजूला अंजू व रंजू या दोघींनाही पैसे देऊन सर्व देणी चुकती करायची असतील तर तिने अंजूला किती रक्कम द्यावी? ASO पूर्वपरीक्षा 2014चा प्रश्न आहे. संजूला अंजू व रंजू या दोघींनाही पैसे देऊन सर्व देणी चुकती करायची असतील तर तिने अंजूला किती रुपये द्यावे? ASO पूर्वपरीक्षा 2014. प्रश्न, अंजू रंजूला 400 रुपये देणे लागते. रंजू संजूला 300 रुपये देणे लागते आणि संजू अंजूला 500 रुपये देणे लागते. ओके, परत एकदा, अंजू रंजूला 400 रुपये देणे लागते, रंजू संजूला 300 रुपये देणे लागते आणि संजू अंजूला 500 रुपये देणे लागते. जर या ठिकाणी संजूला अंजू व रंजू या दोघींनाही पैसे देऊन सर्व देणी पूर्ण करायचे असतील, चुकती करायची असतील तर अंजूला किती रुपये रक्कम द्यावे? अंजूकडे 100 रुपये, रंजूकडं Y रुपये आणि संजूकडं Z रुपये आपण मानले. तर अंजूकडील पैसे काढण्यासाठी अंजू रंजूला 100 रुपये देणं आहे. अंजू रंजूला 100 रुपये 400 रुपये देणं आहे, म्हणून वजा 400. आणि संजू अंजूला 500 रुपये देणं आहे, म्हणजे अधिक 500 अंजूकडून होणार आहे ती, म्हणजे वजा 400 अधिक 500 अधिक 100 ही अंजूकडील रक्कम. पुढं या ठिकाणी रंजूसाठी या ठिकाणी अंजू रंजूला 400 रुपये देणार आहे. अंजू रंजूला 400 रुपये देणार आहे, म्हणून अधिक 400. आणि या ठिकाणी रंजू अंजूला अंजूला 300 रुपये देणे लागते. हे रंजू अंजूचं 300 रुपये देणे लागते, म्हणून हिच्या रकमेतून वजा 300 होणार आहे. पुन्हा Y अधिक 400 वजा 300 Y अधिक 100.
ओके. संजूकडं या ठिकाणी या रंजू संजूला 300 रुपये देणार आहे म्हणून अधिक 300. आणि संजू अंजूला 500 रुपये देणार आहे म्हणून वजा 500 संजूकडे कमी होणार आहे. वजा 500 अधिक 300 वजा 200 झेड वजा 200. म्हणजे एक अंजू आणि रंजूकडं प्रत्येकी 100 रुपये वाढलेत. अधिक 100 अधिक 100. आणि मग प्रश्न शेवटी म्हटलेला आहे की संजूनं अंजूला किती रुपये दिले पाहिजेत. म्हणजे संजूनं अंजूला 100 रुपये दिले पाहिजेत. ओके. संजूलाच अंजू आणि रंजूचं दोघींचं देणं पूर्ण करायचं आहे म्हणून या ठिकाणी 1 अधिक 100 येते. 1 वजा 200 100 रुपये संजूनं अंजूला दिले पाहिजेत. ओके. म्हणून अचूक पर्याय बघूया. अंजूकडे 100 रुपये वाढत असल्यास संजूने अंजूला 100 रुपये दिले पाहिजेत. संजूने अंजूला 100 रुपये दिले पाहिजेत. ओके. अचूक पर्याय नंबर 1. एका क्रिकेट मॅचमध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येपेक्षा दुपटीपेक्षा 3ने कमी आहे. त्याने घेतलेल्या विकेटच्या संख्यांचा गुणाकार 20 असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या शोधा. लिपिक टंकलेखक परीक्षा 2014चा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी अमरने समजा x विकेट घेतल्या असतील तर अजयने त्याच्या दुपटीपेक्षा 3ने कमी म्हणजे 2x वजा 3 आणि या दोघांचा गुणाकार 20 येतोय. म्हणजे x गुणिले 2x वजा 3 बरोबर 20. बाहेरच्या पदानं आतल्या पदाला गुणायचं. 2x गुणिले x 2x वर्ग वजा 3x हे 20 मागे घेतले वजा 20 बरोबर 0. 2x वर्ग वजा 3x वजा 20 बरोबर 0. 2x वर्ग वजा 3x वजा 20 हे वर्ग समीकरण सोडवत असताना वजा 20 तिरपत आणि x वर्गचा सगुणक 2 वजा 40चे अवयव पाडायचे आहेत. 8 गुणिले पाडा 8 हा 45 का निवड केली तर दोघातला फरक मधल्या पदाच्या सगुणक एवढा आला पाहिजे. वजा 3 फरक येण्यासाठी वजा 8 अधिक पाहिजे. वजा 8 अधिक 5 हवा आहे. 8चे चिन्ह वजा. वजा 8 गुणिले 5 वजा 40 गुणाकार मिळतोय. वजा 8 अधिक 5 वजा 3 बेरीज मिळते. ओके. मधल्या पदासाठी वजा 3x ऐवजी वजा 8x अधिक 5x वजा 20 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक निघतोय 2x कंसात x वजा 4 पुढे x वजा 4 हा कंस सामायिक राहतोच. 5x वजा 20 मधला हा 5xचा हा x आत घेतला आहे आणि बाहेर 5 आहे अधिक 5. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस x वजा 4 आणि 2x अधिक 5 दुसऱ्या कंसात बरोबर 0. एकदा 2x वजा 4 बरोबर 0 दाखवायचं. 2 कंसांचा गुणाकार 0 असेल तर एकदा 1 कंस 0 बरोबर दाखवायचा. x वजा 4 बरोबर 0. xची किंमत वजा 4 पलीकडे गेली अधिक 4. नंतर 2x अधिक 5 बरोबर 0 दाखवायचा. अधिक 5 पलीकडे गेले 2x बरोबर वजा 5. x बरोबर 2 पलीकडे जाऊन वजा 5/2. पण विकेटची संख्या ऋण नसते. x बरोबर 4 इथं. तर विकेटची संख्या किती. प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या किती. अमरनं x म्हणजे अमरने 4 विकेट घेतल्या आणि त्याच्या दुपटीपेक्षा 3ने कमी. 4 दुने 8 8ने 3 गेले 5. त्यामुळं अजयनं 5. अमरच्या 4 विकेट आणि अजयच्या 5 विकेट. अमरच्या 4 आणि अजयच्या 5. अचूक पर्याय नंबर 2. ओके. पुढला प्रश्न आहे. एका संख्येच्या दुपटीत त्याच संख्येची 3/4 पट संख्या मिळवली तर बेरीज 3.1/2 येते तर ती संख्या कोणती. लिपिक टंकलेखक परीक्षा 2014चा प्रश्न आहे. एका संख्येच्या दुपटीत त्या संख्येची 3/4 पट मिळवल्यास बेरीज 3.1/2 येते. ती संख्या x तिची दुप्पट 2x. प्रश्नामध्ये दुपटीत काय मिळवायचं आहे. या संख्येची 3/4 पट म्हणजे 3x/4 दोघाची बेरीज 3.1/2. त्रिकज गुणाकार छेद सारखा नाही. 4 दुने 8x अधिक 3x छेद 4
3×6 = 7/2. 8 x 3 x 11 x बरोबर भागिले 4 7/2ला गुणिले 2 के 2 2 4 7 2 14 आलं. 11x बरोबर 14x बरोबर 14/11. 11नं भागायचं 14ला. 11 1 11 उरले 3. कशानं भागलं होतं? 11नं. 1.3/11. या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय ती संख्या कोणती? 1.3/11 नंबर 3. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व सरळ सेवा भरती असो MPSCचे जे स्पर्धक आहेत त्यांच्यापर्यंत हा पाठवा. त्यांना या व्हिडिओचा लाभ हो. भविष्यात येणाऱ्या परीक्षेसाठी यशस्वीता प्राप्त करण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेतला आणि विशेष म्हणजे परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न सोडवून दिलेले आहेत, त्यामुळे अधिकच लाभ होणार आहे. अशा पद्धतीची उदाहरणं सरावासाठी जरूर घ्या. धन्यवाद.